नमस्कार मित्रांनो. आज आपण सुप्रीम कोर्टाच्या एका महत्त्वाच्या केसबद्दल बोलणार आहोत. सौरव दास विरुद्ध केंद्र सरकार. सा केसमध्ये याचिकाकर्त्यांनी अशी मागणी केली होती की सर्व राज्यांना निर्देश द्यावेत की त्यांनी पोलिसांच्या चार्जशीट आणि अंतिम अहवाल त्यांच्या वेबसाईटवर सार्वजनिक करावेत, जेणेकरून पारदर्शकता टिकून राहील. याचिकाकर्त्यांनी तर्क दिला की ज्याप्रमाणे FIR ऑनलाईन प्रकाशित करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच दिले होते, त्याचप्रमाणे चार्जशीटही सार्वजनिक व्हायला पाहिजे. परंतु सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की चार्जशीट केवळ आरोपीलाच दिली पाहिजे, सामान्य जनतेला नाही. कोर्टाने म्हटले की जर चार्जशीट सार्वजनिक केली गेली तर यामुळे आरोपी, पीडित आणि तपास यंत्रणा या तिघांच्याही अधिकारांचे उल्लंघन होईल. त्यामुळे कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आणि स्पष्ट केले की चार्जशीटला सार्वजनिक डोमेनमध्ये टाकणे कायद्याच्या विरुद्ध आहे. अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनलशी जोडलेले रहा. धन्यवाद.